हॅलो फ्रेंड्स, फुक्कटचे सल्ले ह्या चॅनलसाठी मी अतुल शिधे एक नवीन पुढला सल्ला घेऊन. अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असं ठरवलं की अनेक स्ट्रगलर्सना पुढले काही प्रश्न पडतात की अभिनय करायचा आहे तर आता मी पुढे काय करू. कारण त्यांना या क्षेत्रात वेगवेगळ्या वाटा दिसायला लागतात. इथे खूप ट्रॅक्स असतात वेगवेगळे. उदाहरणार्थ नाटक असतं, सिरियल्स असतात, फिल्म्स असतात, कॉर्पोरेट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, ॲड फिल्म्स, अनेक ट्रॅक्स इथे असतात. तर नक्की मी काय करायचं आहे हा प्रश्न त्यांना पडतो आणि त्याच्यावर नीट फोकस न करता, त्याचा नीट अभ्यास न करता ही मुलं ऊर फुटेसर धावत राहतात. इकडे धडक मारतात, तिकडे धडक मारतात, तिकडे धडक मारतात आणि चालूच राहतं त्यांची ती पळापळ. इकडेही पळ, तिकडेही पळ. त्यांचा फोकसच क्लिअर नसतो की त्यांना नक्की काय करायचं आहे. आज अशाच लोकांसाठी माझा आजचा सल्ला आहे. अभिनय क्षेत्रामध्ये जे ट्रॅक्स आहेत, ढोबळ मानणे आपण बघितलं तर नाटक आहे, सिरियल्स आहेत, फिल्म्स आहेत. तर आपण कुठल्या ट्रॅकवर करिअर करायचं आहे याचं एक बेसिक तुम्हाला काहीतरी एक फोकस क्लिअर असणं गरजेचं असतं. तर आता तिन्ही ट्रॅक्सचा जर विचार करायचा तर आपण पहिला विचार करू नाटक. तर जसं कुठल्याही कलेला शास्त्रीय पाया असतो, एक शास्त्रीय बेस असतो, जसं शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, हा जो एक शास्त्रीय बेस ज्याचा पक्का असेल, तर तुमचा जर पाया पक्का असेल तर तुमचं पुढलं करिअर त्याच्यावर अतिशय उत्तम घडायला मदत होते. हे अतिशय सत्य आहे. त्या पाया पक्का असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि नाटक हा ह्या कलेचा पाया आहे असं आपण म्हणू शकतो. कारण कसं होतं ना, टी व्ही असेल किंवा सिनेमा असेल, तिथे रिटेक हा प्रकार असतो. एकदा चुकला तरी चालतं, दोनदा चुकला तरी चालतं, 25 वेळा चुकला तरी चालतं. शॉर्ट कट होतो आणि रिशूट होतो आणि एडिटिंगला फक्त चांगले मुद्दे, चांगले शॉर्ट्सच लावले जातात. तर त्या रिटेकचा चान्स थिएटरमध्ये नसतो. लाईव्ह ऑडियन्स तुमच्यासमोर बसलेला असतो आणि त्यांच्यासमोर तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स करत असता. सो एकदा बाण सुटला की सुटला, तिथे रिटेक नसतं. सो थिएटर करणं हे तुलनात्मकरित्या खूप अवघड आहे. ते सोपं काम नाही आहे. हे ज्यांनी थिएटर केलेलं आहे त्यांना ते नक्की समजेल मला काय म्हणायचं आहे ते. सो नाटक करणं आणि नाटक करत असताना ज्या जाणीवा तुमच्या प्रगल्भ होतात त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. सो नाटक आपण असं म्हणू की ह्या कलेचा पाया आहे. सो नाटक हा मुद्दा निश्चितच महत्त्वाचा आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तर दुसरी बाजू अशी, तर काही लोकांना मी सांगतो की नाही, तुझा नाटक कर, पहिलं एखादा थिएटर ग्रुप जॉईन कर, एखादी नाटकाची कार्यशाळा कर, एखादं नाटकात थोडंफार काहीतरी काम कर, जा ते कर. हे मी काही लोकांना सांगतो. आणि काही लोकांना नाही, तू जाऊ नको नाटकात, स्किप दॅट स्टेप, हेही सांगतो. हे का होतं? तर जेव्हा एखादं 17, 18, 19, 20, 21, 22 या वयोगटातली मुलं जेव्हा सुरुवात करत असतात त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये, त्यांच्या शैक्षणिक काळखंड संपायच्या आत ते जेव्हा इथे यायची धडपड सुरू करतात, त्यावेळेला शाळा किंवा कॉलेज करता करता त्यांना जे काही अजून एक्स्ट्रा शिक्षण ह्या प्रांतातलं, ह्या माध्यमातलं जे घ्यायचं असतं, त्या लोकांनी नक्की नाटक करायला जावं, नाटक करावं, नाटक शिकावं, नाटक जगावं, नक्कीच करावं ते. कारण पुढे जाऊन त्यांना जे करिअर डेव्हलप करायचं आहे तिथे त्याला या नाटकाचा फायदा होणार आहे, हे नक्की आहे. पण नाटकामधून दुर्दैव असं आपण म्हणू शकतो की पैसा मिळत नाही. नाटक हे कला फुलवतं, नाटक हे जाणीवा प्रगल्भ करतं. हे कितीही सत्य असलं तरी नाटक या माध्यमातून पैसा हा सिरियल किंवा फिल्म्स किंवा ॲड फिल्म्सच्या तुलनेत खूप कमी किंवा ऑलमोस्ट नाही ह्या लेवलचाच मिळतो. पण जेव्हा तुम्ही 19-20 वर्षाची मुलं असता, जेव्हा तुमच्या खांद्यावर कुठल्याच जबाबदाऱ्या नसतात, जेव्हा तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात
तुमच्या इतर क्षेत्रात शिक्षण घेत असता त्यावेळेला तुमच्यावर कुठल्याही जबाबदाऱ्या नसल्यामुळे पैसा कमवणं, अर्थार्जन करणं ही तशीही तुमच्याकडनं अपेक्षा नसते आणि गरजही नसते. त्यामुळे त्या लोकांनी नाटकाकडे वळावं आणि नाटक करावं हे मी निश्चित सांगतो. पण ग्रॅज्युएशन नंतर किंवा काही वेळेला तर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर 26-27 नंतर मग काही लोक या क्षेत्रात येऊ बघतात. त्यांची राहून गेलेली आणि पूर्वी न जमलेली स्वप्न ते आताच पुरी करायला बघतात. आणि मग जेव्हा 28ला एखादा मुलगा स्ट्रगल करण्यासाठी किंवा शिकण्याकरता आता मी नाटक करू का असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी जेन्युइनली त्याला सांगतो की नको, तू नको करूस. कारण नाटक करण्यात तू अजून 4-5 वर्ष घालवणार आहेस. म्हणजे आता मुळात तू कुठेतरी एस्टॅब्लिश होणं आर्थिकदृष्ट्या हे गरजेचं आहे. आणि आर्थिकदृष्ट्या एस्टॅब्लिश होणं ही गरज असल्यामुळे खरं तर तू आत्ता एखादा जॉब बघणं किंवा एखादा बिझनेस सुरू करणं किंवा दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रातून आधी स्वतःचा पाया भक्कम करायचा प्रयत्न करणं ही मुळात गरज आहे तुझ्या आयुष्याची. कारण तू आता ऑलरेडी 28ला पोचलेला आहेस. आणि अशा मुलाला सांगायचं नाही तू जाऊन नाटक कर म्हणजे थोडक्यात काय, अजून पुढली 4-5 वर्ष तरी तुझं पेमेंटचा विषयच नाही ठेवायचा तू. हे नाही, तसं नाही शक्य होत किंवा त्यांनी ते करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. की मग त्यांनी ठीक आहे, मुळात तू इथेला उशीर केलेला आहेस तर त्या गोष्टीचे काही साईड इफेक्ट्स तुला तर भोगायचे आहेत. तर तू नाटक हे प्रांत स्किप करून तू डायरेक्ट सिरियल्स किंवा फिल्म्स किंवा ॲड्स ह्या माध्यमांसाठी स्ट्रगल सुरू कर. तिथे काय लागतं ते डेव्हलप करायला सुरुवात कर आणि तिथे जा. म्हणजे जी न कमावण्याची काही वर्ष जी मध्ये तुझी जाऊ शकतात नाटक करता करता ती कदाचित तुझी तिथे वाचतील. हा माझा मुद्दा तिथे बदलतो. मी जे म्हणतो नाण्याला 2 बाजू असतात, ती दुसरी बाजू ही की तुमचं वय काय आहे त्यानुसार माझा सल्ला बदलतो की नाटक कर का नको करू. नाटक हा कितीही शास्त्रीय पाया आहे हे मला मान्य असलं तरी काही वेळेला तू ते नको करूस हे माझं सांगणं राहतं. नाटकाव्यतिरिक्तच आपण बघितलं तर अनेकांना प्रश्न पडतो की काय करू, मी फिल्म्स करू का सिरियल करू. तर माझं असं सांगणं असतं की ज्या लोकांच्या डोक्यावर, ज्या स्ट्रगलरच्या डोक्यावर आर्थिकदृष्ट्या सेटल होणं ही काळाची गरज आहे, त्यांनी आर्थिकदृष्ट्या लवकरात लवकर सक्षम होणं, पायावर उभं राहणं, काहीतरी कमवायला लागणं ही ज्याची गरज आहे त्या लोकांनी सरळ सिरियल्सकडे वळावं. 15 दिवस एखाद्या सिरियलला, 15 दिवस दुसऱ्या सिरियलला ब्लॉक करून टाकावं स्वतःला किंवा एखाद्याच सिरियलमध्ये 20-22 दिवसाचा स्लॉट बुक करून टाकावा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कशी भूमिका असते त्यानुसार चॅनलच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बांधलं जावं आणि सिरियल करायला सुरुवात करावी. म्हणजे त्यांच्या 90 डेजच्या क्रेडिट पिरियड नंतर का होईना चॅनलच्या तुम्हाला दर महिन्याला एक चेक मिळायला लागतो. आणि होतं असं की तुम्ही महिन्याचे 20-22 दिवस काम करत असता, दर महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे एक चेक येत असतो, सगळा मामला सॉर्टेड असतो. सो ज्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सेटल होणं ही ज्यांची गरज आहे अशा लोकांनी, आणि दुसरा पार्ट म्हणजे इम्पेशंट लोकांनी, जरा काही महिने काम नाही मिळालं की हायपर होणार, टेन्शन घेणार, चिडचिड होणार, आरडाओरडा होणार किंवा त्यांचं म्हणजे घालमेल व्हायला लागते आणि ते थोडे डिप्रेशनमध्ये जायला लागतात. अशा कमकुवत मनाच्या लोकांनी सरळ सिरियल घ्यावी आणि सेटल व्हावं, छानपैकी काम करावं, दर महिन्याला येणारा चेक घ्यावा, विषय संपवावा. तुम्ही सिरियल करा हे मी कायम सांगतो. पण ज्या व्यक्तींना आर्थिक स्टेबिलिटी असण्याची अत्यंतिक गरज नसते किंवा त्यांची अर्थार्जनाची दुसरी काही कामं, त्यांची कामं चालू असतात की जिथून त्यांचा अर्निंग सोर्स चालू असतो आणि एका लेवलला ते कुठेतरी एक अमाऊंट दर महिना फिक्स कमवत असतात, अशा लोकांनी, म्हणजे जे बेसिकली दुसऱ्या कुठल्या तरी ट्रॅकवर सेटल्ड आहेत अशांनी, किंवा ज्यांच्याकडे आपकमाई किंवा बापकमाईची एक चवड तुमच्या खाली आहे आणि काही वर्ष तू नाही कमवलंच तरी चालणार आहे, अशा लोकांनी सिरियलच्या नादी लागू नका. तुम्ही थांबा आणि चित्रपटांकडे लक्ष द्या किंवा जाहिरातींकडे लक्ष द्या, जाहिरात क्षेत्र किंवा फिल्म इंडस्ट्री, की तिथे संधी मिळायला वेळ लागतो. पण तुम्ही वाट बघा, सिरियलच्या मागे लागू नका.
चांगली कामं करा, मोजकी पण चांगली कामं करा, चित्रपट करा, जाहिराती करा आणि त्या 2 कामांच्या मधल्या गॅपमध्ये तुमचं काय आहे ते चालू आहेच. तुम्ही जे कमवताय तो ट्रॅक चालू राहू देत. हे मी त्या लोकांना सांगतो. कारण काय होतं, एखादा कलाकार कितीही देखणा असला शरीरानी आणि बुद्धीनी, परफॉर्मन्सनी, कुठल्याही अर्थाने, तरी तो लोकांना कितीही आवडत जरी असला तरी तो जर एखाद्या सिरियलमध्ये बांधला जाऊन कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकलेला असेल तर कुठलीही ॲड एजन्सी किंवा कुठलाही चित्रपट दिग्दर्शक असा विचार करतो, पोरगा चांगला आहे, कलाकार चांगला आहे, पण आपल्याला काही कामाचं नाही. कारण काय होतं, तो त्या चॅनलच्या त्या मालिकेच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असतो की दर महिन्याचे एक ठराविक दिवस, काय 20 दिवस 25 दिवस त्यांच्याशी बांधला गेलेला असतो. आणि केवळ मला चित्रपट मिळतोय म्हणून मला इकडनं आता सुट्टी द्या किंवा मला जाहिरात करायला जायचं आहे, शूट करायला जायचं आहे म्हणून मला इकडनं जाऊ द्यात, ह्या गोष्टी निदान ती व्यक्ती नवीन असेपर्यंत तरी ते शक्य होत नाही. कारण जाहिरात क्षेत्र असेल किंवा सिनेमा असेल, ती लोकं म्हणतात आम्हाला ह्या दिवशी तू पाहिजेस बाबा, आहेस का मोकळा, असशील तर ये, नसशील तर जाऊ दे, आम्ही थांबणार नाही आहोत तुझ्यासाठी. तू चॅनलला विचारणार, तू परवानगी काढणार, चॅनलमधून तुझे ते दिवस सँक्शन होणार, मग तू ते आम्हाला सांगणार, मग तुझ्या त्या फ्री डेट्स आमच्या जिक्सॉमध्ये फिट झाल्या पाहिजेत. एवढं करायला कोणाला वेळ नसतो. सो जरी कलाकार म्हणून तुम्ही आवडलात तरीसुद्धा मग ॲड एजन्सीज किंवा डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स सिनेमाचे हे तुमच्या नावावर फुल्ली मारतात की नको, हा काय आपल्या कामाचा नाही आहे. आणि मग होतं असतं की तुम्हाला सिरियल तेवढंच करत बसायला लागतं. आणि एक सिरियल जेव्हा संपते, जेव्हा 1.5 2 वर्ष आजकालच्या सिरियल्स चालतात, एक सिरियल जेव्हा संपते तेव्हा सातत्याने 2 वर्ष तुम्ही रोज घराघरात पोचल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा तो जो एक नवीनपणाचा फ्रेशनेस असतो तो आता संपलेला असतो. आणि नवीन फ्रेश मुलं मार्केटमध्ये ऑलरेडी आलेली असतात तुमच्यानंतर. त्यामुळे परत तोच मुद्दा येतो की आता जरी तो सिरियल करत नसला आणि रिकामा असला तरी मुळात आता तो सिरियल करत नाही आणि तो अवेलेबल आहे हे त्या लोकांना, सिनेमावाल्यांना किंवा जाहिरातवाल्यांना कळणार कधी आणि ते तुमच्यापर्यंत पोचणार कधी. आणि कित्येकाला असं येतं की नाही ठीक आहे, आता तो फार घराघरात पोचला आहे तर आता नको, त्याची एक इमेज तयार झाली स्वतःची आणि ते आपल्या प्रोजेक्टबरोबर जात नाही आहे, सो नको. म्हणजे परत तुम्ही सिरियल संपल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या नशिबात पुढल्या सिरियलची वाट बघून एका सिरियलमधून बाहेर पडून दुसऱ्या सिरियलमध्ये जाणं एवढंच होऊन बसतं. त्यामुळे परत एकदा सांगायचं तर आर्थिक विवंचना असतील आणि आर्थिक स्टेबिलिटीची गरज असेल तरच सिरियल घ्या, नाही तर दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात अर्निंग सोर्स डेव्हलप करा आणि तिथे ते सांभाळत सिनेमा किंवा जाहिरात ह्या माध्यमाकरता स्वतःला अवेलेबल ठेवा. तर हा विचार प्रत्येक स्ट्रगलरनी स्वतःच्या मनाशी फोकस होऊन ठरवून टाकायचं आहे, एक निर्णय घ्यायचा आहे की तू सिरियल्स करणार आहेस का जाहिराती करणार आहेस का सिनेमे करणार आहेस, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचं करिअर प्लॅन करायचं आहे. सिरियल करणारा माणूस हा लहान असतो आणि सिनेमा करणारा माणूस हा मोठा असतो असं काही नसतं. शेवटी छोट्या पडद्यावरचा मोठा स्टारही होता येतच आणि मोठ्या पडद्यावरही प्रत्येक स्टार काय मोठाच असतो असं नाही. पूर्वीसारखा जुबिली स्टार हा प्रकार आता संपलेला आहे. वर्षानुवर्ष ॲक्सेप्टेड हिरोज जे असतात, जे कारकीर्द गाजवली राजेश खन्ना, अमिताभ बच्चनसारख्या लोकांनी, तशी आता काही राहिलेली नाही आहे. कुठलाही कलाकार एक 2-4 चित्रपट झाल्यानंतर त्याला ऑप्शन शोधली जातात आणि नवीन कलाकार त्याला पेंग्विन्स कसे असतात, आईसबर्गवर चढणारे पेंग्विन्स. सो प्रत्येक पेंग्विनला त्या आईसबर्गवर चढायचं असतं. सो एका बाजूनी एक लॉट त्या पेंग्विन्सचं धडपड करत त्या आईसबर्गवर चढतो आणि त्यांच्या रेट्याने पुढले पेंग्विन्स पाण्यात पडतात. हा जो एक खेळ चालू राहतो पेंग्विन्सचा, तर तसा काहीतरी प्रकार इथे झालेला आहे की पूर्वीसारखं जुबिली स्टार किंवा ओळी 150 पिक्चर हिट देणारं किंवा 150 पिक्चर टिकून राहणारे कलाकार आता इथे काही दिसत नाहीत. एक 2-4 चित्रपट झाले, 5 चित्रपट झाले की तो कलाकार ऑटोमॅटिकली थोडासा बाजूला जातो आणि नवीन पेंग्विन त्याची जागा घेतो. मग अशा बेभरोशी फिल्म इंडस्ट्रीत तुम्ही हिरोगिरी करत थांबणार आहात का सिरियल करायला घेऊन छोट्या पडद्यावरचा मोठा ॲक्टर बनून जाणार आहात, हे तुम्ही ठरवायचं आहे. अर्थात कुठलाही ट्रॅक घ्या, हे करिअर तसं अशाश्वतच. त्यामुळे आज तुमच्याकडे काम आहे तर उद्या असेलच याची गॅरंटी कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही.
सो दोन्ही पायांनी उडी मारून इथं कधीच यायचं नाही. एक पाय कुठेतरी फिक्स करायचा. तुम्ही किती कमावताय ह्याचा विचार न करता काहीतरी कमाई चालू ठेवायची आणि दुसऱ्या पायाने इथे खेळत राहायचं. हाच नियम सगळ्यांनी फॉलो करा. म्हणजे नंतरचे डिप्रेशन येणे आणि रिकामपणचे फ्रस्ट्रेशन्स येणे हे प्रकार सगळे टळतील. माझा आजचा हा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर हा एपिसोड लाईक तर करून टाका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.